सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला, जिचं नाव आहे प्रणय पिपासू बायको. एपिसोड 24. मंजू विजयची ॲनिव्हर्सरी धूमधडाक्यात त्या दोघांनी साजरी केली. हॉटेलमध्ये जेवण केलं. अगदी रात्रीचाच बाथरूम शॉवर घेऊन दोघेही रोमॅन्टिक झाले. आणि हल्ली मंजू मॅडमला कसं सगळं फिल्मी रोमॅन्स लागायचा आणि तो सुद्धा सांगेल तसं करायचा. त्यालाही ते छान वाटायचं, कारण आपण सामान्य असलं तरी असामान्य आहोत असं ते दोघे एकमेकांना समजायचे. कारण त्यांचं प्रेम आणि त्यांचे विचार सगळ्यांपेक्षा हटके होते. म्हणजे जरा एक्स्ट्रा कुठून पैसे मिळाले ना तर जवळ ठेवू वाटत नव्हते. एखादं कपल काय म्हणतं, आपण इकडे फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ, शॉपिंग करू, पण तो म्हणायचा मंजू काय करूया, आणि मंजू म्हणायची आपण अनाथांना जेवण देऊया, दान करूया. असे त्यांचे विचार होते, एकदम हटके. आणि जे स्वार्थी आहेत ना, ते जे कधीच 1 रुपया दान करत नाहीत, त्यांचा मंजू विजयला राग यायचा. आणि कधीही इतरांच्या कमेंट्सचा विचार न करता ते दोघे नवरा बायको एकमेकांचाच विचार करायचे. नेहमी एकमेकांना दिलासा द्यायचे. आणि आपलं कर्म देवाला माहीत, या खालच्या माकडांना पटवून देण्याची गरज नाही असं त्यांना वाटायचं. आणि कोणाला काय वाटेल, आणि जरी वाटलं तरी तुमचं काय ढेकळं जातं का? आम्ही दोघं नवरा बायको आहोत. तुम्ही इतरांचे फोटो बघता, इतरांचे व्हिडिओ बघता, मग आम्ही नवरा बायकोने एकमेकांचे व्हिडिओ टाकले स्टेटसला, मिठी मारले, तर तुमच्या बापाचं काय गेलं? तुम्ही मारा ना मिठ्या. लग्न करून जोडीदार तेवढ्यासाठीच दिलाय देवानं. असे दोघांचे विचार. त्यामुळे खुल्लम खुल्ला प्रेम होतं आणि ते अख्ख्या जगाला माहीत होतं. त्याचे मित्र तर म्हणायचे, तू खूपच जॉली माणूस बाबा, तुझ्यासारखा बायकोचा लाड कोणी करत नाही. आणि बायको इथे सगळ्यांमध्ये सॅडीत असते आणि बाहेर गेल्यावर बघायलाच नको. आणि जे प्रेम व्यक्त करायला घाबरतात, संकोच करतात ना, ते लगेच म्हातारे होतात. आणि आम्ही अजून म्हातारे नाही असे मंजू विजय समजायचे. कायम चीर तरुण आणि त्यांचं प्रेम एव्हरग्रीन. आणि 4 चौकात आपल्या जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करण्यात संकोच जे बाळगतात ते घाबरट असतात असं त्याला वाटायचं. आणि कोणीतरी एक जण म्हणालं, आपली संस्कृती काय, आपण करतोय काय, आपण शिक्षक. आणि मंजू म्हणाली, अख्ख्या जगानं संस्कृती लिलावात काढली आणि तुम्ही बसा संस्कृती जपत. मेल्यावर कोण बघणार आहे तुम्ही किती संस्कृती जपली? किती एन्जॉय कराल? जितका एन्जॉय कराल तेवढं सोबत जाणार आहे. सोनं नाणं, तुमचा बंगला, गाडी जाणार नाही सोबत. मन भरून एकमेकांसोबत जगावं तरी, आणि ज्यात आनंद मिळतो ते करावं. आणि आपल्याच नादात असावं माणसानं, पण कधीच कुणाचं नुकसान करू नये. आणि शिक्षक आहे म्हणून संस्कृती जपत बसताय आणि 4 लफडी करताय, त्याचं काय असं मंजू थेट म्हणाली. पण ती लफडी सगळी अंधारात. मग आता माझं लफडं माझ्याच नवऱ्यासोबत आहे, तेही जगजाहीर, तर का पोटात दुखावं, अशी तिची सडेतोड भाषा. आणि आम्ही बाई आमच्याच नवऱ्यासोबत एन्जॉय करतो, सगळ्यांना दाखवतो, 4 लफडी करून झाकून ठेवत नाही, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असं आम्ही नाही, असं मंजू म्हणायची. आणि मग असं बोलल्यावर तिला कशाला कोण काय बोलेल, नाही का? आणि चला जानू, बिनधास्त फोटो काढायचे आणि टाकायचे, त्याला गाणी लावायची, छान रील्स करायच्या, ॲक्टिंग करायची आणि उगाचच हिरो हिरोईनसारखा फील करायचा. आणि अख्खं जग तेच तर करताय, तेव्हा नाही यांची संस्कृती बुडत वाटतं. पण जवळच्या माणसानं काही केलं की डोळ्यात खुपतं. बाहेरचं मात्र चवीचवीनं बघतात, इतरांचं आवर्जून बघतात, म्हणजे ग्लोबलचं बघतात, पण लोकल डोळ्यात खटकतं. म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. त्यामुळे मंजूचे माणुसकीचे विचार आजूबाजूला पटतच नव्हते. तिच्या मैत्रिणींनाही पटत नव्हते. ती काही सांगायला गेली की जांभळी द्यायच्या आणि म्हणायच्या, अगं आताच्या काळात तुझे असले विचार कोण ऐकतं, जुने विचार आहेत तुझे. त्यामुळेच स्टोरीच्या माध्यमातून मंजूचे विचार बाहेर पडत होते आणि इतरांना आवडत होते. तिला व्यक्त होण्याची एक जागा मिळाली होती. ज्यांना आवडतात तेच ऐकतात, हो की नाही? ज्यांना नाही आवडत ते नाही ऐकत. मुलांवर असे खूप खोलपर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन संस्कार करण्याची पद्धत फक्त तिचीच. पण आजकालच्या इथल्या तिच्या मैत्रिणींना सुद्धा ते आवडत नव्हतं मंजूची पद्धत. मंजू मुलांना शिस्त लावते, फार स्ट्रिक्ट पकडते, कधी कधी जेवणसुद्धा देत नाही म्हणून मंजूला नावं ठेवायच्या. आणि तिला तर आश्चर्यच वाटायचं की अरे बापरे, कुठल्या गोष्टीत या बायका मला नावं ठेवतात. इतर बायकांना नावे ठेवली जायची, लिपस्टिकच लावते, साडीच कशी घालते, चालतेच कशी, नवऱ्याचं ऐकत नाही, उठसूट माहेरी पळते, मैत्रिणींसोबत जाते. मंजूला नावं ठेवायला कुठंच जागा नव्हती, म्हणून त्या या गोष्टीत तिला नावं ठेवायच्या की मुलांना फार कडक शिस्त लावते. आता काय म्हणावं या बायकांना, तुम्हीच सांगा. म्हणजे त्यांना नावं ठेवण्यासाठी कुठलं ना कुठलं निमित्त हवंच असतं. आणि जग हे असंच असतं.
तुम्हाला नीट नांदू देत नाही. नांदणारणीला म्हणणार बघा कशी नांदते, आणि पळून गेली की म्हणणार बया बया पळून गेली. आणि मग मंजू म्हणायची सगळे गेले 12च्या भावात, माझी पोरं बिघडली तर त्याची जबाबदारी तुझ्यावर नाही गं बाई, माझ्यावर असणार आहे आई म्हणून. त्यामुळे मी काहीही करू दे, माझ्या मुलांना ते पटतं आणि त्यांना वाटतं आई करते ते योग्य, आपल्यासाठी योग्य आहे, हे मंजूनं त्यांच्यावर भिनवलं होतं. आणि खरंच मंजूची मुलं सुद्धा मंजूसारखी आई म्हणून तिची मान कधीच खाली घालत नव्हते. आता छोट्याचा बूट तुटला होता, 8 दिवस झालं तुटला होता बूट. त्याच्या दगदगीमुळे कामाच्या आनंद होत नव्हतं. आणि मंजूची मैत्रीण शेजारची म्हणाली, काय रे, माझ्या पोराचा बूट तुटला असता तर मी दुसऱ्या दिवशी लगेच आणला असता आणि माझ्या मुलांना हट्ट करून रडून घेतला असता. तुझी आई एवढे 2-2 पगार आहेत, शिक्षक आहेत, आणि शिक्षकाच्या मुलांनी असला बूट घालायचा. आता मंजू तर त्याला पोराला म्हणाली होती, मला 7वीपर्यंत चप्पल नव्हती, ह्यानं फाटका घातला म्हणून काय झालं, त्याला तेवढा तरी मिळतोय. आणि ती बाई मंजूला म्हणाली, अगं तुझा काळ वेगळा होता, आत्ताच्या काळातली मुलं टिपटॉप राहतात. पण आता मंजू नसताना ती मॅडम त्या पोराला फुगवत म्हणाली कशी. आणि इथे मंजूचे संस्कार बोलले आणि ती म्हणाली, तुला बूट नाहीत होय आईनं घेतले. आणि मंजू नसताना ते बोललं आणि मुलगा म्हणाला, मॅडमला मला सांगा, लोक माझ्याकडे बघतील का माझ्या बुटाकडे बघतील की माझ्याकडे बघतील, बूट महत्त्वाचं नाही. आणि ऐका मॅडम, पुढे माझ्या चेहऱ्यापेक्षा लोक माझं चांगलं मन बघतील, चेहरासुद्धा महत्त्वाचा नाही, काही वर्षानं चेहरासुद्धा म्हातारा होतो. आणि ती बाई डोक्याला हात लावूनच बसली, त्याचं प्रवचन ऐकायला लागली, शॉक झाली. कसली स्ट्रॉंग संस्कार होते ना मंजू तुझे. आणि मंजूला 3 दिवसांनी हे कळलं आणि ती हसून म्हणाली, जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी माझा ब्रँड चेंज होणार नाही, माझी मुलं ती माझीच मुलं. संस्कारांवरूनच कळणार की संस्कार कोणी केलेत. फक्त आता येणाऱ्या सुनाच कशा येतात कुणास ठाऊक, कारण तिच्या आईनं तिच्यावर असे स्ट्रॉंग संस्कार केलेले नसतील, कदाचित असतीलही. मंजूची मुलं फार तयारीची, कपडे कारण धुणा, चहा, पोहे, फरशी सगळं, संस्कार 1 नंबर. कोणाला मदतीची गरज असेल असं वाटलं की न विचारता पुढे पळणार. आणि त्यांचीच मुलं सरळ पुढं निघून जायची. आणि त्याच बायका मंजूला नावं ठेवत होत्या आणि म्हणतही होत्या, तुला खूप आराम आहे गं बाई, पोरं खूप काळजी घेतात. मग तुमच्या पोरांना असं वळण लावायला तुम्हाला काही वेळ नव्हता का, असं खूप विचारावं वाटायचं. मोठा समजूतदार होता, छोटा तर त्याहून समजूतदार, खूप खूप. आणि मंजूनं आता जेवायला गेल्यावर एक आईस्क्रीम खाल्लं, विजयला एक दिलं, त्यानं पण घेतलं छोट्यानं. आता मंजूला दुसरं एक खायचं होतं, तिला आवडलं म्हणून. आणि ती म्हणाली, मी घेते आणखीन एक. तर छोटा म्हणाला, आई दुसरं आईस्क्रीम मागू नको, 25 रुपयाचं आईस्क्रीम आहे, तू माझं अर्ध खा, दुसरं नको घेऊ, पैसे वाया जातील. आणि त्यानं त्याचं अर्ध मंजूला दिलं, दुसरं नाही घेऊन दिलं. का तर बाबांवर पैशाचा लोड येतो, दादाला पैसे भरावे लागतात. याला म्हणायचं बचत आणि समजूतदारपणा. जेवताना सुद्धा ढीगभर टेन्शन घेऊन जेवत होता हॉटेलमध्ये, बाबाचे पैसे जातील म्हणून कमी किमतीची थाळी घ्यायची. मंजूला खूप अभिमानही वाटायचा आणि हसायलाही यायचं. आणि हे तिचे संस्कार होते बचतीचे. आणि मग मुलं शिकत आहेत, इतक्या लहान वयात जर इतकं असेल समजूतदारपणा, तर मोठेपणी काही बघायलाच नको, नाही का. आणि ज्या बाया स्वतःच्या मुलांचे लाड करतात तिथं संस्कार करायला कमी पडतात. आणि मग मुलं उलट बोलून म्हणतात, अभ्यास नाही केला तरी चालेल, आम्हाला पैसे भरा, 50 लाख भरा, 40 लाख भरा. आणि मंजू तिला म्हणायची, आता बाई तुझंच बरोबर आहे, माझे संस्कार चुकतात, मी करते ते, तुझे संस्कार चांगले आहेत, असंच असू दे. आता जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार असले संस्कार, हो की नाही. या बायकांनाच संस्कार नव्हते, मग मुलांवर कुठून करणार. त्या ढिल्ल्या पडत होत्या स्वतःच्या मुलांवर संस्कार करायला. मग शाळेतल्या मुलांवर तर काय करणार, नुसतं जायचं, पुस्तकातल्या ओळी वाचायच्या, त्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. मुलांवर संस्कार करत नव्हत्या, एखादी बोधकथा नाही सांगायची, धडा पुस्तक वाचायचं आणि बाहेर यायचं. पण त्या मुलांना एकही शिस्तीचा गुण लावत नव्हत्या. आपल्याला काय करायचं, आपली पोरं थोडीच आहेत अशी त्यांची भूमिका. थोडीशी सुद्धा रिस्क घेऊन मुलांना बोलत नव्हत्या. मंजूला इथेच त्यांचा राग यायचा. मुलांना घडवण्याची शिक्षक म्हणून जबाबदारी आपली. आणि मंजू संस्कार करायची, पालकांवर सुद्धा संस्कार करायची. आणि तिच्या वर्गापेक्षा तिचा वर्गामध्ये एकही पालक तिला उलट बोलत नव्हता की मॅडम तुम्ही आमच्या मुलांना असं का म्हणालात, तसं का म्हणालात. एकदा तर मंजूनं मेसेज टाकला आणि म्हणाली, हे पाळणाघर नाही, ही शाळा आहे, इथं संस्कारांचे धडे दिले जातात, बाकीचं काम पालकांचं आहे, सारखे फोन करू नका. आणि हे ऐकून शाळेतले अधिकारीच मंजूला म्हणाले, मॅडम असला मेसेज कशाला टाकला,
मंजू म्हणाली, तुम्ही मध्ये मध्ये करायचं नाही, ही माझी स्टाईल आहे वागण्याची, माझी मुलं, माझे पालक आणि मी. तुमच्यापर्यंत तक्रार आली तर मग मला सांगा, मी त्यांना समजावते. मी त्या वर्गाची स्वामी आहे आणि तुम्ही जर मध्ये मध्ये केलं तर माझी व्हॅल्यू कमी होईल, नाहीतर तुम्ही अख्खा वर्ग सांभाळा, मी बाजूला होते. असा मंजूचा सडेतोड स्वभाव. आणि कशाला एकही पालक आलं नाही बोलायला, गप्प बसले जिकडच्या तिकडे. उलट ती करते तेच बरोबर. आपल्या मुलांच्या हिताचं हे पटत होतं सगळ्यांना, कारण शाळेमध्ये मंजूनं लावलेली शिस्त घरी जाऊन दिसत होती पालकांना आणि मुलं सुधारली होती. असो, तर इथपर्यंत भरपूर मोठं लेक्चर झालं. तर मग पुढे मंजू आणि विजयची ॲनिव्हर्सरी साजरी झाली. दुसऱ्या दिवशी मंजू विजय खरेदीला निघाले आणि लाल भडक ओठ असलेली मुलगी दिसली विजयरावांना आणि चावट म्हणाला, इतक्या ओठांना लिपस्टिक लावलेली मुलगी मला नाही आवडत. मला लिपस्टिक लावली ना की किस घेऊ वाटतच नाही. आणि हिनं जर मला आमंत्रण दिलं ना किस घ्या माझा म्हणून, तर मी अजिबात घेणार नाही बाबा, असं म्हणाला. आणि मंजू हसली आणि त्याचे केस ओढून म्हणाली, मग घ्या ना, जा जा तिचा किस घ्या, ती तुम्हाला आमंत्रणच द्यायला बसली आहे ना. आणि तो हसून म्हणाला, अगं पण मला लिपस्टिकवाली नकोच आहे, मला विना लिपस्टिकचे ओठ आवडतात तोंडात पकडायला, म्हणजे कसं ओठांना ओठ टच होतो आणि फील होतो, असं तो फार सॉफ्ट आवाजात म्हणाला. आणि मंजूच्या अंगभर रोमॅन्टिक कळा उसळायला लागल्या. आणि आता त्यांच्या फ्रेंड्समध्ये ते गेले आणि त्याच्या मित्रांचे केसही पांढरे झाले होते. आणि त्यांच्या बायका म्हणाल्या, आमचा नवरा ना कलरच करत नाही, आता उद्या कार्यक्रम आहे तरी करत नाही, कोणी म्हणालं वेळच नाही. आणि मंजू हसून म्हणाली, मी तर माझा नवरा बाबा रंगवून आणला आहे, बघा कसा काळा काळा झाला आहे केसांचा रंग. तसे सगळे हसले. आता टॉयलेटचा नळ तुटला आणि दुसऱ्या दिवशी विजयनं शाळेतून शिपाई आणला आणि दुरुस्त केला. आणि त्यानंतर सतत टॉयलेटमध्ये जायचं आणि म्हणायचं, अगो मला ना नवीन नळ बसवल्यापासून सतत टॉयलेटमध्येच जाऊन बसावं वाटतंय, बाहेर येऊच वाटत नाही. मंजू खूप हसली आणि म्हणाली, चालते की, झोपा ना तिथं ब्लँकेट घेऊन टॉयलेटमध्येच, अजिबात बाहेर येऊ नका, नळाकडेच बघत बसा. मला तर असं वाटतं की तुम्हाला ना त्या नळावर प्रेमच आलंय. तो हसला आणि म्हणाला, बघ ना गं, काय करू, वाटतं की सतत धरून बसावं नळाला. नवीन लग्न झाल्यावर वाटतं ना बायकोविषयी, तसं नळाविषयी वाटतंय. आणि सारखं टॉयलेटला जायचं आणि पोट बिघडलं होतं ते कुठं सांगतोय. पुन्हा बाहेर आला आणि म्हणाला, पुरणपोळी खाल्ली आणि शेंगा पण खाल्ल्या ओल्या, म्हणून पोट बिघडलं. बारकं कार्टून म्हणालं, मग नक्की गुन्हा कोणाचा, ह्या पोट बिघडवण्यात, शेंगेचा की पुरणपोळीचा. तसे सगळे हसले. आणि लहान पोरगं कार्टून खूप पंच मारायचं विनोदाचं. आणि हाक मारली की ओ म्हणायचा नाही, म्याऊ म्हणायचा. दुसऱ्यांदा हाक मारली की वाघासारखा आवाज करून गुरगुरायचा, तशीच ओ द्यायचा. पुन्हा हाक मारली की कुत्र्यासारखा भो करायचा आणि ओ द्यायचा. असले एक एक अवलिये होते मंजूच्या घरात की काही विचारूच नका. आणि आता तिला घेतलेली गाडी तशी झाकून ठेवली होती पार्किंगमध्ये, ती घाबरायची चालवायला. आणि विजयला वेळ नव्हता तिला शिकवायला. आणि आता कॉलेजमध्ये कार्यक्रम होता आणि तो म्हणाला, मी 7ला जाणार. मंजू म्हणाली, मी 8ला जाणार, निवांत, मी तुमच्यासोबत नाही येणार बाबा. तो म्हणाला, कशी येशील, तू वऱ्हाडी आणि मी वऱ्हाडाची वरमाई आहे, वरमाईनं उशिरा जाऊन चालत नसतं, लवकरच जायचं असतं. असं म्हणून तो लवकर गेला. आणि आता दादूचा रिझल्ट लागला, त्याला छान मार्क्स पडले. ती स्वयंपाक करत होती, तो दुपारी आला. तिच्या पाठीमागून येऊन मला, मंजू छान मार्क्स मिळाले, फक्त 3 महिन्यात अभ्यास केला पट्ट्यानं, तरीही म्हणतो की मला रिचेकिंगला पाठवायचे आहेत पेपर, मला जास्त मार्क पडलेच पाहिजेत. आता काहीही बोलण्याआधी मंजूनं मागे तोंड केलं आणि त्याच्यासमोर ओठ केले. मग त्यानं तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि तो बाहेरून आला की पहिली कृती हीच असायची, एकमेकांचा किस घेणं आणि मग पुढचं, कारण त्याशिवाय करमत नव्हतं. आणि मंजू म्हणाली, तो म्हणतोय रिचेकिंग करायचं तर करा. विजय म्हणाला, अगं एका पेपरला 500 रुपये आणि 100% पडली तर या 10वीच्या मार्काला काय उपयोग आहे. कंजूस मंजू म्हणाली, मग राहू दे बाबा, मीच त्याला समजावते, रिचेकिंगचं खूळ डोक्यातून काढ म्हणून. आता या विषयात 100पैकी 100 होते एका गणित विषयात, आणि बाकीच्या विषयात चेक करायचं म्हणजे 2500 जातील. त्यापेक्षा इकडं केवढी मोठी पार्टी होईल, नको बाबा, असं म्हणाली मंजू. आणि जानू किती गरम होते, चला ना थोडं शावर घेऊ. आणि तो म्हणाला, ए नको, सारखं सारखं काय गं. आणि मंजू म्हणाली, सारखा नानाचा पाडा, किती नालायक आहात तो. आणि त्यानं एकट्यानं शॉवर घेतला आणि ती चिडली. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी बाथरूममध्ये जाऊन बसली. आणि या उन्हाळ्यात रोजच शॉवर घेऊ वाटायचा. आणि तो आला, मुद्दाम इकडे तिकडे टाईमपास करायला लागला, यायचा, बाथरूम उघडायचा, पुन्हा जायचा. पण त्यानं मंजूकडे अजिबात बघितलं नाही. ती तर तयार होती पूर्ण त्याच्यासोबत शॉवर घेण्यासाठी.
आणि तिचे डोळे आता पाण्यानंच भरले, तो भाऊ देईना म्हणून. आणि मग तिनं रागारागात कपडे घालायला सुरुवात केली. मग तो आला आणि ती म्हणाली, सोडा, मला जायचं आहे. त्यानं तिला बाथरूमच्या भिंतीसोबत दाबली आणि म्हणाला, कुठं जायचं आहे? आता मी आलो आहे ना, मग थांबायचं. तिनं टॉवेल घेतला आणि अंग पुसायला लागली. त्यानं तिचा टॉवेल घेतला आणि शॉवर खाली पकडून भिजवून टाकला. आणि ती म्हणाली, काही अक्कल आहे का, कशाला टॉवेल भिजवला? आणि त्यानं आता आणखीन तिला भिंतीसोबत दाबली आणि त्याच्या ढेरीचा दाब तिच्या पोटावर दिला. पण हुर्रे, तिला काहीच पोट नव्हतं. याचं मात्र 5 महिन्याच्या बाईसारखं पोट बाहेर आलं होतं. तिला दाब पडत नव्हता. शेवटी त्यानंही तिला बाथरूममध्ये किस करत करत तयार केली आणि बाथरूम शॉवर घेतला. आणि ती त्याला म्हणाली, ते ऑनलाईन व्यायाम करायचं विकत घेतले ना नखरे करून, ते कशासाठी घेतले? आता तुमचं बेबी शॉवर सेरेमनी घालूया का हो? ते काही नाही, रोज व्यायाम करायचा आणि पोट कमी झालं पाहिजे. आणि हा माकड माणूस मंजूला म्हणाला, अगं तुझी ही चरबी आहे ना थोडीशी कमरेभोवती, ती कमी करायचा व्यायाम आहे माझ्याकडे. बस असं करायचं बघ, असं बॅकवर बसायचं आणि पायावर घ्यायचे आणि मागे ओढायचे. मंजू तशी बसली बरं का, आणि तिची सगळी हाडकं तिला टोचायला लागली आणि म्हणाली, माझ्या बॅकला ना जरासुद्धा मांस नाही, किती पातळ झालं आहे माझं शरीर, सगळी हाडंच दिसत आहेत आणि मला माझीच हाडं टोचतात, तुमची ढेरी कमी करा. आणि तो मान्य करायला तयारच नाही की तिला चरबी नाही. म्हणायचा, आफ्टर डिलेवरी ना तुझ्या पोटावर खूप चरबी साचली आहे मंजू, ती कमी झाली पाहिजे, तर हा व्यायाम कर, तुझ्या अंगावर 1 ग्रॅमसुद्धा चरबी नको, असं म्हणून तिला व्यायाम सांगितला. आणि दररोज दोघेही सकाळी सकाळी व्यायाम करायचे, म्युझिक लावून नाचायचे. आणि ती म्हणाली, बास. तो म्हणाला, नाही, उठ, तू व्यायाम केला ना तरच मी करणार. मंजू म्हणाली, मग लागू दे तुमची ढेरी तुमच्या नाकाला, मला काय करायचं, माझ्याकडे कुठे चरबी आहे. तरी नाही हट्टी माणूस तिला स्वतःसोबत व्यायाम करायला लावायचा, तरच मी करणार असं म्हणायचा. आणि मग संध्याकाळी झोपताना त्यांच्या लव्ह स्टोरीतला विलन अजिबात झोपत नव्हता. आज विजयलासुद्धा फार इच्छा होती रोमॅन्स करण्याची, तिचीसुद्धा होती. आणि मुलाकडे आज चक्क त्यानं पाठ केली आणि तिच्याकडे बघून तिला मिठीत घेऊन झोपला. मुलगा जागा होता, पण तो काहीच बघत नव्हता, कारण त्याला माहीत होतं आई बाप रोमॅन्टिक मूडमध्ये आलेत आणि तो डोळे झाकून गुपचूप पडला. पण बाबा शेजारी झोपायला हवेच तरच झोपणार. तो दुपारी 2-3 तास झोपायचा, त्यामुळे संध्याकाळी लवकर झोपत नव्हता. आणि मंजू विजय एकमेकांना नुसतेच खाणाखुणा करायचे आणि मंजू मनातून त्या पोराला शिव्या 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 घालायची. शेवटी थकून दोघे झोपले आणि मग पोरगं झोपलं. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र त्याला दुपारी अजिबात झोपू दिला नाही आणि तो 11 वाजता झोपला. आणि मंजू विजय प्रणय करून स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाल्यासारखे तृप्त झाले. आणि इतके सेडिक्टिव्ह भावना होती दोघांची की त्यानंतर 10 मिनिटं एकमेकांना सोडलं नाही. आणि सकाळी उठून विजय म्हणाला, मंजू रात्री खूप मजा आली बरं का. अगं विसरत नाही मला तो क्षण, उठूच वाटत नव्हतं बघ. आणि पोरगं मध्ये तोंड घालत म्हणालं, कशाची मजा आली? आणि विजय म्हणाला, जेवायला. आणि मंजू खूप हसली. आता पुन्हा दोघेही निघाले खरेदीसाठी. त्यानं 4 डझनाचे हापूस आंब्याची पेटी घेतली आणि आंबे लागले की खराब. मंजू लागली वटवट करायला. 800 रुपये डझन, 3200चा आंबा होता तो आणि खराब झाला. आणि तो म्हणाला, मंजू बाकी सगळं खराब लागू दे गं, पण माझ्या नशिबाला बायको चांगली लागली, असं काहीतरी बोलून तिचा राग कमी करायचा. पण ती चिडलेलीच होती. हसून काही पैसे येतात का परत, म्हणून अजिबात हसत नव्हती. आणि म्हणे, मी कोकणात राहिलोय, मला हापूस ओळखता येतो, मंजू तुला पारखच नाही, असं म्हणून तिला खूप बोलायचा. आणि डोंबलाचा ओळखता येतो, हापूस आंबा, असं ती म्हणाली. आणि तो म्हणाला, चुकलं माझं, आंबा दाबून बघायला हवा होता आणि मग घ्यायला हवा होता. असं मंजूने त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, फाजीलपणा पुरे. आणि तेवढ्यापुरताच तो गप्प बसला. पण नंतर म्हणाला, होय ग मंजू, लग्न करताना पण अशी सिस्टीम असती तर आधीच सगळं चेक करायचं आणि मग घ्यायचं. आणि मंजूनं मार्केटमध्ये त्याच्यावर हात उगारला आणि म्हणाली, नालायक कुठले, तुम्ही ना खूप घाणेरड्या नजरेचे आहात. मी ओळखलं होतं तुम्हाला लग्नाच्या आधीच, म्हणून मी माझ्यावर तुमची नजरच पडू देत नव्हते. आणि तो हसून म्हणाला, पण शेवटी कुठे आलीस माझ्याकडे. आणि थोडीशी लवकर जन्माला आली असती तर आता माझ्या पोराचं लग्न झालं असतं. तुझी वाट बघत थांबलो 12 वर्ष, कुठं दडून बसली होती काय माहीत.
मंजू म्हणाली, तुमच्यासाठी तप करत होते 12 वर्षाचं, तेव्हा कुठे जन्म घेऊन आली तुमच्या मागे मागे. आणि मला चेक करणार का तुम्ही? आणि मी पण तुम्हाला चेक केलं असतं तर? आता तो नालायक हसून म्हणाला, आजकालचं करतातच की तसंच फॅड आहे. आधी चेक करायचं, अनुभव घ्यायचा आणि मग लग्न करायचं. आणि तो हसून म्हणाला, खुशाल चेक कर, माझ्याकडे केळाच वेळा दुसरं काय आहे, दाबून बघ नाही तर खाऊन बघ. तशी ती पुन्हा लाजून हसली, काही बोललीच नाही पुढं. आणि तिला सारखं आठवायचा तो जोक आणि ती हसायची. मग तो मला, होय ग, काल ॲनिव्हर्सरीला काय स्टेटस ठेवलं होतंस तू? की जानू, तुम्ही मला कायम हसवता, तुमच्या आठवणीनं माझ्या चेहऱ्यावर $1 मिलियन स्माईल येते, जवळ असो किंवा दूर तुम्ही मला हसवता. मग आता हस की. पण ती हसतच नव्हती. म्हणून पुन्हा काहीतरी नालायकपणा करण्यासाठी गाण्याची तोडफोड करत तिथे एक लाल रंगाची गाडी होती आणि गाणं म्हणत तिचा राग कमी करण्यासाठी म्हणाला, लाल लाल कलरची गाडी, गाडीचा कलर लाल. आणि म्हणजे चिडून म्हणाली, तू तुझी आई घाल.